28 डिसेंबर 2024ला आपण राहटगाव शिवारामध्ये शरद शिंदे यांच्या मोसंबीच्या बागामध्ये आलो होतो. आणि त्या दिवशी आपण त्यांचा जो मिरग्या बहारचा माल लागलेला होता त्याची साईज आणि वजन आणि कलर तिन्हीही वाढून त्याला अजून योग्य मालभाव मिळेल तोपर्यंत टिकवण्यासाठी ट्रीटमेंट सुरू केली होती. आपण 28 तारखेला त्यांना ड्रिपमधून काही औषधी दिली होती. सोबतच आपण काही फवारणी दिली होती. आणि फवारणीचं कारण हे होतं की शरदरावांचं म्हणणं होतं की आता माझ्या बागामध्ये जो मिरग्याचा माल लागलेला आहे त्यामुळं आता आंब्या बहार धरणं खूप अशक्य आहे. पण तरी त्यांना म्हटलं आपण प्रयत्न करूयात. आणि त्या हिशोबाने त्यांना आम्ही काही फवारणीसुद्धा सजेस्ट केली होती, ती करून घेतली होती. आपण 28 तारखेला समोरच्या झाडाचं एका फळाचं वजन घेतलं होतं. ते ॲव्हरेज आपल्याला 100 ग्राम मिळालं होतं. आणि त्याच्या बाजूच्या एका झाडाचं त्यांनी काढून आणलं होतं, त्याचं 200 ग्राम मिळालं होतं. आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट केली त्यावेळेस त्यांना वजन वाढून देऊ असं बोललो होतो. त्यानंतर आपण 8 दिवसानंतर म्हणजे 9 जानेवारीला आपण बागामध्ये आलो आणि परत त्याच झाडाच्या दुसऱ्या फळाचं आपण वजन घेतलं. आणि त्याच्यामध्ये आश्चर्यकारक रीतीने 45 ते 50 ग्राम त्याचं वजन वाढलं होतं 8च दिवसात. आपल्याला परत 25 जानेवारीला वजन घ्यायचं होतं. काही कारणास्तव शरदरावांचं येणं जमलं नाही, म्हणून आज आपण 29 तारखेला त्यांच्या बागात आलेलो आहोत. आणि आज आपण बघूयात प्रॅक्टिकली की त्यांच्या फळाचं वजन किती वाढलं आहे, फळाच्या गुणवत्तेमध्ये काय बदल झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी योगेश म्हस्के साहेब आणि शरदराव यांच्याशी आपण चर्चा करू. सोबत आपण आता आज 29 तारखेला फळाचं वजन पण घेऊयात की किती वाढ झाली आहे हे आपल्याला कळून येईल. राम राम सर. राम 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 शरदराव, राम राम शेतकरी मित्रांनो. आज ज्याची आपल्याला सगळ्याला प्रतीक्षा होती त्या रिझल्टची वेळ आज आलेली आहे. आज आपण परत शरदरावांसोबत त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. जो आपला फायनल व्हिडिओ आहे आता, जो मोसंबीमध्ये आपल्याला प्रतीक्षा होती 1 महिन्याची, जे आपण काही ट्रीटमेंट केली होती मागच्या 1 महिन्यामध्ये 28 डिसेंबरला शरदराव यांच्या बागामध्ये. त्या ट्रीटमेंटनुसार आज आपण परत बागेत आलो. आज आता आपण फायनल रिझल्ट बघणार आहोत. आज प्रॅक्टिकल मोसंबीचं काय वजन झालं आहे आणि क्वालिटी वगैरे बघताय तुम्ही. बाकीचं जे काही आपलं काय काय ॲक्टिव्हिटीज झाल्या ते आपण शरदरावांसोबत आज चर्चा पण करणार आहोत. तर एकदा आपण वजन घेऊ. आता तुमच्या पद्धतीने आपण हे केलं. हां, तुमच्या पद्धतीनं तर आपण तुम्ही ह्या घ्या. झाडाचं ह्याच नंबर फांदीचं आपण फळ घेतलं होतं. हम्म, हम्म. आज परत त्याचं आपण वजन करूयात. छोटं फळ होतं. 139. याचं 138 ग्राम भरलेलं आहे. दुसरं फळ एक मिनिट हे काढा. झालं की झिरो कर. आता सगळं 137. याचं 137 पण गेलेलं आहे. एक मिनिट रिवर्स कसं का वजन दाखवलं? फळं लहान लहान काढले का? नाही, त्या टाईपचं फळ काढा. काढलं आता. येस हे 180. याचं 180 पर्यंत गेलेलं आहे. हे मग लहान फळ होतं का, जे छोटी छोटी साईज होती, एकदम एकदम लहान साईज होती. पण हे हे 100च्या आतमध्ये. 100 भरलं होतं. नाही ह्या टाईपचं 100 भरलं. नाही.
हे 100 होतं. 98 100 हे का? नाही नाही, एक 93 पण होतं ना, पण छोटं मोजलं होतं मी. म्हणजे तेच मग हा हे 100 च्या 50 आसपास. ग्राम समजा याच्या क्वांटिटीनुसार. आता हम्म. मोठं पाहिजे एखादं. हा ते भरलं होतं आपलं 200 भरलं होतं. हा, त्याच्यात काढा बरं. हे 200 ग्रामचं होतं. वाढलं. हे 250 का 300 पर्यंत गेलं असेल. हा हम्म. हे 200 होतं. याचं 256 256 ग्राम हा झालं. बरोबर आहे. हा हम्म. एक सरासरी समजा जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं हम्म. ते स्टेबल झालेलं आहे समजा एक 50-60 ग्रॅमपर्यंत. स्टेबल झालं है की नाही? म्हणजे आपण 50-60 9-10 ग्रॅमपर्यंत. तारखेला जे वजन केलं त्यानंतर वजन जे स्टेबल झालेलं आहे. हा स्टेबल 50 त्यावेळेस पण 50 ग्रॅम तर ते 50 ग्रॅम आहे. 50-60 हा म्हणजे ग्रॅम. सरसगट हा झालं समजा. 50-60 ग्रॅम सरसगट झालं समजा, है ना? सरसगट झालं. कारण त्यावेळेत आपण जे 3 टाईपचे फळं घेतले हा होते, हा तर ते हे काय 3 टाईपचे आपण 3-4 टाईपचे हा फळं झाले तर दादा. आहे. म्हणजे पण 50-60 ग्रॅम सगळ्या फळांना आहे राऊंड फिगर. राऊंड फिगर. बरोबर आहे की नाही? ओके ओके. 50-60 ग्रॅम प्रत्येक याच्या माग. आणि एक मोठं फळ आणा बरं सर. एकदम मोठं फळ जे घेतलं होतं आपण, ते आपलं 250 होतं. 250 भरलं. सगळ्यात मोठी साईज हे होती. तोडू का? ओव्हर साईज होती. हे तोडू हे का? इकडचं पहा सर. इकडलं का? हे जर तुम्ही हे केलं तरी चालतं. जे ओव्हर साईज वाला पण घेतलं होतं. हा. हे घेऊ का? त्यावेळेस 250 भरले. 250 होतं अगोदर. 250 होतं. याचं झालंय 100 ग्राम वाढलं सर. 100 ग्राम. म्हणजे जिथं कमी फळं होते तिथं हम्म. आपल्याला 250चं 116 ग्राम आहे ना जवळपास. नाही 106 ग्राम वाढलं हे फळ. म्हणजे पातळ फळ होते तिथं साईज 100 न झाली, आणि जिथं जास्त फळ होते तिथं 60 ग्राम पर्यंत हा. वाढलं. 50-60 ग्राम एका म्हणजे अशा झाडावर जिथं खूप फळं लागलेले होते तिथं अवरेज 50-60 ग्राम वजन वाढलंय. आणि ज्या झाडांवर फळांची संख्या कमी होती तिथं अवरेज 100 ग्रामच्या आसपास फळाचं वजन वाढलेलं आहे. तर याच्याविषयी आपण शरदरावांशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांना काय वाटतं. मोठे कमी फळं असलेल्या ठिकाणी जास्त वजन मिळालं आपल्याला. बरोबर आहे. 50-60 ग्रॅम 250 होतं. 193-94 भरत होतं, ते 255 भरत. हे 90-93 जे होतं ते 138-40 पर्यंत आलं. आणि हे 100 होतं ना. म्हणजे सरासरी 70 ग्राम पर्यंत आहे की नाही? 60-70 ग्राम पर्यंत. 60-70. आता हे 100चं फळ 180 झालं. म्हणजे जे आपलं 80 70 लमसम झालं. हा सरसगट हा सगळ्या टाईपचे फळ आता सगळे type फोटो घ्या. 60-70 ग्राम राऊंड फिगर. राऊंड फिगर मध्ये 70 ग्राम समजा एका महिन्यामध्ये वेट वाढून गेलं आपलं. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे समजा 10 टन माल असेल तर 60 टन वाढला आपला. हा ह्या काउंटिंग जर पकडलं 7 नाही म्हणता यायचं बरं का. 5 टन तर वाढला ना आपला. 5 टनचं वजन वाढलं आपलं. हा. आणि विशेष म्हणजे आपण याला थांबून ठेवलं. थांबून ठेवल्यामुळे आता बाजार भाव वाढलेला आहे. आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेस 7-8 रुपयाचं अवरेज भाव चालू होता मिरग्याच्या बहाराचा. आज काय चालू आहे? आज 25-30 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या मालाला भाव आहे. आलाय भगवान पण मी दिला नाही मला रेट आणखीन पूर्ण. कारण काही एरियामध्ये आता आम्ही फिरतो तिथं आपण 27 27 पर्यंत. आमच्या समोर बाग गेलेली. म्हणजे वायद्यावर गेला का? नाही 2 दिवसात तो. हा म्हणजे रेट आला. रेट पाहिजे तसं आला आपल्याला. माझी तर 20च्या प्लसचीच अपेक्षा होती. मी त्यावेळेस पण म्हटलो होतो 20 प्लस मला भेटला मी द्यायला तयार आहे. आणि मधल्या काळात थोडंसं पाणी वाढवायला पाहिजे होतं आपण. हा जरा ड्रिपवरचं पाणी कमी झालं ना अजून वेट वाढलं असतं. थोडं पाण्याचं जे नियोजन मी तुम्हाला तर म्हटलं होतं मधल्या पट्ट्यात थोडंसं पाणी वाढवलं असतं. फ्लो पाणी पण चालू आहे त्याला. हा फ्लो पण पाणी चालू आहे. हे जे पाणी जर वाढलं असतं ना अजून मधले आम्ही मध्ये एक व्हिडिओ घेऊन गेलो होतो तुमच्या बागेत. त्यावेळेस 25 तारखेला काय होणार आहे. हा व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस थोडंसं आम्हाला पाण्याची कमतरता जाणवली होती. आम्ही तुम्हाला फोनही केला होता त्यावेळेस. थोडं पाणी वाढलं असतं तर अजून 20-25 ग्राम आपल्याला वाढून आलंच असतं याच्यात. कारण
जी तुमची अपेक्षा होती समजा. नाही नाही, अपेक्षेप्रमाणे झालं बरं का. मला इतकी अपेक्षा नव्हतीच मुळात. हा मी फक्त एक म्हटलं चला एक तुम्ही पिनू शेटकडे आलते, एक चला म्हटलं एक 5-6 हजाराचं तरी काय हे हा पण हा हा एक बघू आउटपुट काय होतंय का नाही. मला एक बरोबर. फक्त बघायचं होतं एक, म्हणजे पुढच्या वेळेस मला हो कॉन्फिडन्स येतो ना. बरोबर आहे बरोबर. त्यामुळं मी एक हे एक केलं. अनुभव घ्यायचा होता. घ्यायचा होता मला ऍक्च्युली. हम्म. मला म्हणजे खरंच हे होतं काय, नाही तर कसं आहे लगेच छापा काटा झाला असता ना. मला ते बघायचं होतं छापा होतो का काटा होतो. बरोबर. तुम्ही लांबचे नव्हते, मी लांबचा नाही. मी परमनंट इथलाच आहे, तुम्ही पण परमनंट इथलेच आहे. बरोबर. बरोबर. मला एक बघायचं होतं, पण आहे तुमचं याचं आहे ना, हम्म. जो मी खर्च केलेला आहे त्याच्यात मी समाधानी आहे. बरं. आणि 60 अजून 70 तुम्हाला ग्रॅम जरी वजन वाढलंय पर याच्यामध्ये, तर फळाची संख्या जास्त हा. असल्यामुळे आपल्याला ते नाही अपेक्षा म्हणजे आउटपुट आलेलं आहे. फळाची संख्या खूप आहे ना संख्या झाडावर. खूप आहे, खूप हम्म. संख्या आहे. म्हणजे पानं कमी, जास्त माल जास्त आहे ना, खूप माल आहे. हो हो. आणि मला जी अपेक्षा होती वजन वाढायची, वजन वाढलं, माझं समाधान झालेलं आहे. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. बरं बरं. अजून तुम्हाला काय आउटपुट भेटले आता आम्हाला दिसतंय. ग्रीनरी चांगली आली ना झाडामध्ये, आणि बाग फुटणं असं वाटतच नव्हतं. आंब्या बहार. जिथं आंब्या बहाराचं म्हणजे हे जागा भेटली तिथं तिने फुलं कळी काढली काढली. डायरेक्ट. हे काय कळी काढून फुलात हे झालं ना त्याचं. हम्म. मला तर अपेक्षा नव्हती. खूप फुटलाय, चांगला फुटला. जबरदस्त फूट काढली. तुम्ही तर हाच माल धरणार नाही होते नाही, मी फक्त. तर अपेक्षाच ठेवली नव्हती ना. म्हटलं हे होणारच नाही, शक्यच नाही, पण तिने जबरदस्त फूट एकदम भारी काढलेली. आणि मधल्या काळात काही आपण केलं काहीच काही नाही. मेसेज द्या शेतकऱ्यांना. नाही, जी आपली त्याच्या- ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर काही 1 रुपयाचाही खर्च केलेला नाही. फक्त पाणी चालू आहे, फक्त ठिबकनी आणि लोड पाणी चालू आहे. 2 झाडाच्या मध्ये एकच फडकी आहे. आता याचं कटरनी हे ग्रास कटर ग्रास कटरनी कट गवत करून, जागेवर कट करून हा, टाका. म्हणजे आणि- मुळे डॅमेज होणार आहे. हो. आणि अजूनही पण काय होईल, अजून 1 महिना जरी थांबलो आपण तरी काही अडचण नाही. हा 1 महिना कारण थांबून- फळ फुगवण आपली चालूच राहील. हा. जसं तुम्ही पाणी द्याल हे कराल तशी फळ फुगवण चालू राहील. हम्म. आणि विशेष म्हणजे आपण वजन वाढत असताना झाडाला कुठली इजा झाली नाही. हा, काहीच नाही. झाड कुठं ब्रेक झालं नाही, कुठं मला- म्हणजे साईड आणि इफेक्ट काही त्याच्यात जाणवले आहे नाही ना, झाडामध्ये. एक फरक असा जाणवला, हा झाडानी जी फूट काढली ती हम्म. जबरदस्त काढली. काढली मला ना? लगेच अपेक्षा नव्हती, फूट हम्म. जबरदस्त काढली. हा म्हणजे जिथं तुम्ही आंब्या बहार धरायचे स्वप्न संपले होते हा, तुमचे. म्हणजे मी म्हंटल होतो माझं फेल जाईल. मी त्या दुसऱ्या बगीच्यावर नियोजन केलं ना, त्याला जास्त एक तर त्याने आघाडी मारली होती. मी त्याला स्प्रे घेऊन हे करून लेट फोडला, तर त्याच्यावर माझा भर होता, पण हा पण फुटला. आपण बरं तुम्हाला पण गरज होती सध्या नाही, आंब्या बहारच. आणि आंब्या बहार सर ते काय रुटीन बरं तुटली का, असती. जर हा. आंब्या बहार जर फुटला नसता, हम्म. तर पुढच्या वेळेस म्हणजे ऑटोमॅटिकली मिरगवरच गेला असता हा बगीचा. सर ते नको आहे आपल्याला. मिरग नको. मिरग आंब्या बहाराने बहार- झाड खराबच होत चालतं हा, सर. हा. आंब्या बहार हा व्यवस्थित ठीक आहे, आता बहार आहे हा- मोसंबीसाठी. आता पैसा होणार याचा तो ठीक आहे. हम्म. पैसा म्हणजे होतोय आपला, पण आंब्या बहारच पाहिजे झाडावर. कारण हम्म. मिरग बहारने झाडाची क्वालिटी पण खराब होते, लवकर काडीवर हे होतो, लाईफ त्याचं कमी होतं, बाजारभाव थोडा आंब्याला जसा टाईट असतो कमी जास्त होतो, तसं मिरगचे शाश्वती नसते. हा, आणि हा प्रेड म्हणजे शक्यतो जास्त वाढतच नाही, आता आंब्या बहार जेवढा फुटलेला आहे एवढा जरी आपण टिकवला ना, तर आपला नाही, बाग जो आहे आंब्या बहाराच्या रोटेशन मध्ये येऊन जाईल. एकदम जबरदस्त. जसा आपण फुटतोय तसा पूर्ण 100% फुटला. शेंड्यापर्यंत हे झालेले, पूर्ण कळी काढलेली तिने. हम्म. पूर्ण असं वाटत नव्हतं मला इतकी झाडाने कळी काढून. आपल्याला त्या ट्रीटमेंट मध्ये सर वजन दिलंच. वजन दिलंय, आपली आणि मालही वाढला आणि आपला आंब्या बहारही फुटला. झाडात हम्म. ग्रोथ तयार झाली. झाडाची झाड ग्रीनरी. म्हणजे शेजारी पाजारी पण कोणी जरी आले तर हम्म. एक काळ असा होता हे झाड काढायची कंडिशन मध्ये होते, तर आज असं शेजारी येत आहे, काय केलं, काय कर नेमकं काय चालू आहे. झाडांनी चांगली गिनर हे केलेलं आहे एकदम. तुम्हाला अपेक्षित सगळ्या नाही, गोष्टी. तुमचं जे पिकअप आणि जादू आपण केलं त्याचं पण रिझल्ट आलेला आहे. 60-70 ग्रॅम मध्ये प्रत्येक फळामध्ये जर वजन वाढलं, म्हणजे माझं टनानी वजन वाढलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं मला त्याच्यात तीळ मात्र शंका नाही, मला आउटपुट मिळालेलं आहे. मी त्याच्यामध्ये समाधानी, 100% समाधानी. सर, शुगर कंटेंट मध्ये काय फरक जाणवतो गोडीला तुम्हाला? आला ना, तुम्ही तोडून बघा, कोणती मोसंबी खा, त्याच्यामध्ये पूर्ण रस उतरलेला आहे.
रस उतरला. हा आणि आता वजन पण पूर्ण वाढतच चाललेलं आहे ना त्याचं. आणि चालेल सर. आणखीन आणि हिरवा- आता सर आपल्याला इथून याला पुढं- हिरवा पण आहे ना आणखी. हा, हा, याला हा, आपण पिवळेपणा हा होईल याला. एकदम आणि सर आता इथून पुढचे एका महिन्यामध्ये आपण जर थोडंसं पोटॅश लेवल वाढवली हम्म. आणि फळमाशी आता बागेत येऊ शकते. हा, हा. ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये फळामध्ये शुगर उतरणं चालू होऊन जातं, हम्म. त्यावेळेस फळमाशीचा पण अटॅक वाढून जातो. हम्म. अशा वेळी आपण ट्रॅप वगैरे लावून थोडीशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. आता काल अमावस्या झाली, हा, हा. आज आपला स्प्रे आज होणं अमावस्या किंवा आहे. कालच्याच डेटमध्ये स्प्रे होणं गरजेचं आज होतं. आमोश आहे. हम्म. बरोबर. तर मग ह्या गोष्टी आपण थोडंसं आता नियोजन करा. हा. बाग तुमची वेल टायमिंगवर आलेली आहे. आता या बागेमध्ये तुम्हाला पैसेच मिळणार आहेत आणि पुढच्या बहाराचं पण नियोजन झालंय. हम्म. चालेल, तुम्ही अजून काही शेतकऱ्यांना काही संदेश देऊ शकता? काही नाही, तुमचं योगेशराव आणि संतोषराव असे सहज चालले होते एक दिवस इथं. आमच्या छोटे बंधू आहेत, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती यांची. सहज योगायोगाने मी शेतामध्ये असल्यामुळं म्हटलं कुठं चालला तुम्ही? तर ते म्हणे पिनू शेटकडे. म्हटलं येताना माझ्याकडे पण येऊन जा, एक नजर मारा बाबा. तर मग त्यांनी हे बघितल्यानंतर मला म्हटले आपण याला 2 कॅन पिकअपच्या आणि जादू सोडू. म्हटलं ठीक आहे, कधी सोडायचं? ते म्हणे तुमची कधी तयारी? म्हटलं लगेच. ते म्हणे आत्ता? म्हटलं हो. असं आहे का कॅन तयार? ते म्हणे आहे गाडीमध्येच आहे. म्हटलं घेऊन या. ते खर्च किती येतील? ते म्हणे 6-6.5 जाईल. मग 6,500 खर्च. म्हटलं ठीक आहे. मी त्यावेळेस असं म्हटलं मी 6,500 खर्च करतो, पण मला जर आउटपुट पाहिजे. मी आता इनपुट देतोय तुम्हाला 6,500चं. माझ्याकडे बँक असल्यामुळं ऑलरेडी कस्टमरचा बेस आहे. 6,000 खातेदार आहे माझ्याकडं. जर मला ह्या 6,500चा जर माझा लॉस झाला तर ते 6,000 कस्टमर माझ्याकडे आहे. इन केस चला जाऊन द्या, 4,000 तर रुटीनमध्ये आहे. 2,000 कस्टमर काही डेट असतील, काही इनॲक्टिव्ह बेसवर असू शकतात. पण 4,000 डायरेक्ट मी आज टचमध्ये आहे कस्टमर्सच्या. तर तुमचा तोटा पण होऊ शकतो. जर तुम्हाला मान्य असेल तर ते प्रोडक्ट मला द्या, नाहीतर देऊ नका. कारण जर माझा काटा झाला तर तुमचा पण काटा होणार, हे मी त्यावेळेस पण शब्द वापरले. बोलले. बरोबर आहे. तर तसं काही झालेलं नाही आहे. आणि मला इतकं असं एक चला बाबा 6,000-6,500 खर्च काय, मी एक सहज सहज करून केला. जातो म्हटलं आपण. चला हा, दगड मारून तर बघू. बरोबर. याच्यापासून मला तर तोटा काही नाही होणार, पण बरोबर. बघू ना आपण याच्यापासून जर मला फायदा झाला. कारण माझ्याकडे फळांची संख्या खूप आहे. हम्म. म्हटलं बेनिफिट होईल तर माझं जर उत्पन्न वाढत असेल. आणि ते झाले. त्याच्यावर आज 60-70 जर ग्रॅम प्रत्येक फळामध्ये जर वजन वाढलंय, म्हणजे संख्या खूप आहे. टनानी माल माझा समजा Averagely वाढून गेला. 11-12 टन होता, तर त्याच्यात 50 ग्रॅमनी साहजिक आहे. प्रत्येक जण त्याच्यात अभ्यास करू शकतो. समोरासमोर आहे. मी तर काही कंपनीचा हे नाही. जे आहे मी Averagely शेतकरी आपलं म्हणून हे करतोय. 70 ग्राम पर्यंत ॲव्हरेजली आपलं फळ 60-70 पर्यंत आलेला आलेलं आहे. आहे. आणि त्याचसोबत आपल्याला आंबे बहार फुटण्यासाठी फुटला. झाडाची लय मोठी मदत झाली. जबरदस्त फुटला. मला लगेच अपेक्षा नव्हती. एकदम खूप जबरदस्त फुटला. म्हणजे आता आपण याला पुढच्या वर्षी आंब्या रोटेशन मध्ये आणू शकतो. 100% आलाय आलाय रोटेशन मध्ये आता. रोटेशन मध्ये आलाय. फुटून आणि 100% झाडामध्ये एवढी आलाय. ताकद आहे का ही कळी झाड सोडणार नाही ते. नाही. ग्रीनरी जबरदस्त आहे. बघा ना तुम्ही, शेंड्यापर्यंत सगळं मुळापासून शेंड्यापर्यंत जबरदस्त आहे. आणि त्याच्यात ताकद असल्यामुळे सुटणार नाही, माल सुटणार नाही. 100% चालन सर. परत आलात आपण, फायनल व्हिडिओ काढलात आपण. शेतकरी मित्रांना आपल्याला हेच व्हिडिओमधून दाखवायचं होतं की आपण जे काम करतो ते प्रामाणिक करतो. नाही, बरोबर आहे. तुमच्या प्रोडक्टचं हे आहे, रिझल्ट आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा यूज करायला काही हरकत नाही. मला तर जो अनुभव आला तो बेस्ट आहे. चालेल सर, हीच अपेक्षा होती. चालेल, धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद.